2 दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडीची लाट पाहायला मिळते। या थंडीचा फूल उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसू शकतो। या काळामध्ये फूल पिकांची काळजी कशी घ्यायची पाहूयात। सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि रात्री पुन्हा थंडी असं वातावरण राज्याच्या बहुतांश भागामध्ये आहे। याचा फुल शेतीला फटका बसू शकतो। अशा वातावरणामध्ये गुलाबावरती भुरी आणि पानं खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसून येतो। यामुळे फुलांच्या वाढीवर आणि दर्जावरती परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे बागेतील जी फुलं काढणीस आली आहेत त्या फुलांची त्वरित काढणी करावी। गुलाबावरील भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी डायफेनोकोनॅझोल अर्धा मिली प्रति 1 लिटर पाण्यातून झाडांवरती फवारणी करावी। पुढील फवारणी गरजेनुसार 8 ते 10 दिवसांच्या अंतराने करावी। पानं खाणारी आणि कळी पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसल्यास त्वरित क्विनॉल-फॉस 2 मिली प्रति 1 लिटर पाण्यातून फवारणी करावी। गुलाब बागेला जमिनीच्या मगदुराप्रमाणे दर 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावं। बागेमध्ये तणांची वाढ होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी। ज्या शेतकऱ्यांच्या शेतात झेंडू आहे त्यांनी पूर्ण उमललेल्या फुलांची त्वरित काढणी करून बाजारात पाठवणी करावी। ज्या ठिकाणी नुकतीच झेंडूची लागवड झाली आहे तिथे शेतीला 12 ते 15 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्या। झेंडूमध्ये तणांचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याचा फुलांच्या उत्पादनावरती परिणाम होऊ शकतो। त्यामुळे झेंडू प्लॉट तणमुक्त ठेवावा। झेंडूची पानं आणि फुलांवरती सध्या करप्याचा प्रादुर्भाव दिसून येतोय। करप्याच्या नियंत्रणासाठी मेन्कोझेब 2.5 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यातून फवारणी करावी। झेंडूवरती पानं खाणारी आणि फुलं पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्विनॉल-फॉस 2 मिली प्रति 1 लिटर पाण्यातून फवारणी करावी। दर 10 दिवसांच्या अंतराने ही फवारणी करावी। ग्लॅडिओलसच्या दांड्यावरील पहिले फूल उमलल्यानंतर दांड्याची काढणी 4 पाने ठेवून करावी। ग्लॅडिओलसचे फुलदांडे काढल्यानंतर कंदाचे पोषण सुरू होते। जमिनीवरील कंद चांगले पोषण्यासाठी पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये। शक्यतो जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं। मर रोगाची लागण दिसत असल्यास 1 लिटर पाण्यामध्ये कॅप्टन औषध 3 ग्रॅम मिसळून झाडास आळवणी करावी। गिलार्डियाच्या पूर्ण उमललेल्या फुलांची काढणी करावी। फुलांच्या ओझ्याने रोपं कोलमडू नये म्हणून रोपांना भर द्यावी। करपा रोग आढळून आल्यास 1 लिटर पाण्यामध्ये मेन्कोझेब 2.5 ग्रॅम मिसळून त्याची फवारणी करावी। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।